नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 26 मे 2024च्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घेऊन मी आपल्यासमोर परत एकदा आलो आहे. चला तर पाहूया मग. पहिला मुद्दा आहे, भारताच्या परकीय चलन गंगाजळी आहेत तिनं 17 मे रोजी संपलेल्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यात 4.549 अब्ज डॉलरची वाढ नोंदवत 648.7 अब्ज डॉलरच्या नव्या सर्वकालिक उच्चांकावर झेप गेली आहे. म्हणजे ही परकीय चलन गंगाजळी आत्तापर्यंतची सर्वात मोठी झेप आहे आणि सर्वोच्च टप्पा आहे हा आत्तापर्यंतचा. परकीय चलनातल्या वाढीचा हा सलग तिसरा आठवडा आहे. ठीक आहे. याच आठवड्यामध्ये म्हणजे या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा साठासुद्धा 1.244 अब्ज डॉलरनी वाढून 57.195 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. मात्र याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मधला भारताचा राखीव निधी हा 16.80 कोटी डॉलरनी घसरून 4.327 अब्ज डॉलरवर आला आहे. IMFचा जो SDR असतो तो पाहूया. यामुळे जो आहे ना, भारताचे स्पेशल ड्रॉईंग राईट्स SDR, हे SDR काय असतात ते आपण गुगलवर पाहून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. यावर नेहमी प्रश्न येत राहतो. 11.30 कोटी डॉलरनी वाढून 18.168 अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत भारताचे SDR स्पेशल ड्रॉईंग राईट्स. तर स्पेशल ड्रॉईंग राईट्स जे आहे हे IMFनं सदस्य देशांच्या अधिकृत राखीव निधीला पूरक म्हणून तयार केलेला आंतरराष्ट्रीय राखीव निधी आहे. तर इथे अजून एक मुद्दा लक्षात घ्या, भारत हा IMFचा सदस्य आहे म्हणून भारताचा जो SDR आहे हा 11.30 कोटी डॉलरनी वाढून 18.168 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यानंतर हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, नोट करून घ्या, कुठेतरी कोणत्याही परीक्षेला येऊ शकतो. DD किसान AI. DD किसान AI ही जी आहे ही दूरदर्शनवरील DD किसान ही आता AI क्रिश आणि AI भूमी या वृत्तनिवेदकामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रणाली वापरणारी देशातील पहिली सरकारी दूरदर्शन वाहिनी ठरणार आहे. तर AI क्रिश म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रिश आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स भूमी ह्या दोन AI वृत्तनिवेदक आहेत. हे दोन्ही यामुळे देशातील पहिली सरकारी दूरदर्शन वाहिनी आहे ती जी AIचा यूज करणार आहेत वृत्त देत असताना आपल्या चॅनलवर. कृषी मंत्रालयाने एक माहिती दिली. त्या माहितीनुसार DD किसान ही वाहिनी उद्यापासून देशातील शेतकऱ्यांसाठी नवीन AI वृत्तनिवेदक 50 भाषांमध्ये आणि अथकपणे 24 तास 365 दिवस वृत्तनिवेदन करू शकतात. म्हणजे शेतकऱ्यांना 24x7x365 दिवस माहिती मिळत जाईल. हे AI वृत्तनिवेदक देशातील जागतिक स्तरावरील कृषी संशोधन, कृषी बाजारातील कल, हवामानातील बदल आणि सरकारी योजनांबाबत आवश्यक ती माहिती देणार आहे. यानंतर कान्स पुरस्काराकडे वळूया. कान्स पुरस्कारामध्ये भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था FTIIचे विद्यार्थी चिदानंद नाईक आणि त्याचे चमू याला 77व्या कान चित्रपट महोत्सवामध्ये ला सिनेफ पुरस्कार मिळाला आहे. ला सिनेफ हा पुरस्कार लघुपटासाठी दिला जातो. तर या चमूने एक लघुपट निर्देशित केला होता. त्या लघुपटाचे सनफ्लॉवर्स वेअर्स फर्स्ट वन्स टू नो असे त्याचे नाव आहे. याला ला सिनेफ नावाचा यावर्षीचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार 4 वर्षानंतर मिळाला आहे. 4 वर्षापूर्वी भारताच्या 73व्या कान्स महोत्सवात सुद्धा FTIच्याच विद्यार्थ्याला कॅटडॉग या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. कॅटडॉग सध्या मिळाला आहे कोणता, तर सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो या चित्रपटासाठी. तर याच कान्स महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुद्धा भारतीय अनुसुया गुप्ता यांना मिळाला आहे. अनुसुया गुप्ता या ज्या आहेत त्या भारतीय आहेत. ते म्हणून कान चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार पटकवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आणि पहिल्या भारतीय सुद्धा आहेत आणि पहिल्या भारतीय महिला सुद्धा आहेत. यांनी बल्गेरियाचे चित्रकर्मी कॉन्स्टांटिन बोजानोव्ह यांनी लिहिलेल्या तसेच दिग्दर्शित केलेल्या द शेमलेस चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कोणाला? अनुसया सेन गुप्ता यांना.
कोणता तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा. यानंतर पुढील मुद्दा पाहूया. विको कंपनीचे अध्यक्ष यशवंतराव पेंढारकर यांचं निधन झालं. ते 85 वर्षाचे होते. तर 2016 पासून त्यांनी विकोच्या कंपनीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती आणि त्यांच्याच काळामध्ये इकॉनॉमिक टाइम्सचा 2023चा ब्रँड ऑफ द इयर हा पुरस्कार विकोला मिळाला होता. यानंतर पुढचा मुद्दा पाहूया मित्रांनो. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात काल आपण पाहिलं होतं रेमल चक्रीवादळाविषयी. तर IMDने परत म्हटलं आहे की हा जे रेमल जे चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतं. पापुआ न्यू गिनीची कालची न्यूज होती की 100 जवळपास अंदाजित लोक भूस्खलनामुळे गाडले गेलेत. तर आजची न्यूज आहे यामध्ये 300हून जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर पापुआ न्यू गिनीची राजधानी आहे पोर्ट मोरेस्बी, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूया मित्रांनो. तिरंदाजी विश्वचषक नेमबाजीमध्ये दक्षिण कोरियातल्या येन्चोऑन इथं सुरू आहे ही स्पर्धा. या स्पर्धेत महिलांच्या मिश्र सांघिक गटात सुरेखा वेन्नम, ज्योती परनीत कौर तथा आदिती स्वामी या खेळाडूंनी टर्कीच्या संघाला हरवून पराभूत करून सुवर्णपदक पटकावलं आहे. काल आपण पाहिलं की या संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. आज त्यांनी सुवर्णपदक गोल्ड मेडल पटकावलं आहे. तर कोणत्या स्पर्धेमध्ये? तर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये. या संघानं हे जो 3 जणांचा संघ आहे या संघानं विश्वचषकावर मोहर उमटण्याची हॅट्रिक केली आहे. म्हणजे सलग 3रा हा त्यांचा विजय आहे विश्वचषकातला. ज्योती आणि प्रियांश यांना सुद्धा मिश्र दुहेरीत रौप्य पदकच मिळालं कारण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. क्वालालंपूर येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये 2 वेळा ऑलिम्पिकला गवसणी घालणारी PV सिंधू आता अंतिम फेरीमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी ती उपांत्यपूर्व फेरीत होती, आता ती अंतिम फेरी म्हणजे फायनलमध्ये पोहोचली आहे PV सिंधू मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये. यानंतर पुढे पाहूया. भारताचं मानुष शाह आणि मानव ठक्कर या जोडीने रिओ दी जेनेरो येथे सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये म्हणजे उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. तर हे परत आजचा नवीन मुद्दा आहे. मानुष शाह आणि मानव ठक्कर हे 2 टेबल टेनिस कंटेंडर स्पर्धेमध्ये रिओ दी जेनेरो येथे उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. जपानच्या कोबे इथं पॅरा ॲथलेटिक्सची चॅम्पियनशिप चालू आहे. या चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात भारताच्या सिमरन शर्मानं सुवर्णपदक पटकावलं. तिने 24.95 सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या आधारे पॅरालिम्पिक कोट्यात सुद्धा आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर ती पॅरालिम्पिकमध्ये सुद्धा निवडली गेली आहे. महिलांच्या 100 मीटर T35 प्रकारात सुद्धा भारतीय खेळाडू प्रीती पाल हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. याच स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालाफेक F41 प्रकारात सुद्धा नवदीप यानं 42.82 मीटर या थ्रोसह कांस्य पदक पटकावलं आहे. कोण? तर नवदीप यानं. नेक्स्ट पाहूया. भारताची एकूण पदसंख्या याबरोबरच 17 झाली आहे, ज्यामध्ये 6 सुवर्ण आणि 5 रौप्य आणि 6 कांस्य पदकाचा समावेश आहे. 17 पदकं ही आत्तापर्यंतची भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ठीक आहे. याबरोबरच आजचं 26 मे 2024चं बातमीपत्र जे आहे चालू घडामोडीचं रोजचं बातमीपत्र मी संपवतो. मित्रांनो, या व्हिडिओची PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करा, अभ्यास करा, पुढे जा. आपण परत भेटूया उद्या.